नमस्कार मित्रांनो. करुणाकार्य आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त हो, स्वामी समर्थांना मनापासून केलेली भक्तिसेवा, आराधना या गोष्टी हव्या असतात आणि कोणत्याही श्रद्धेचा देखावा स्वामींना आवडत नाही. परंतु भक्त हो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. स्वामी समर्थांना काही गोष्टी खास अगदी मनापासून आवडतात आणि जो फक्त या गोष्टीचे पालन करतो, म्हणजेच मनापासून या गोष्टी करतो, त्या भक्तावर श्री स्वामी समर्थांची कृपा लवकर होते आणि त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतात. तसेच स्वामी त्या भक्तांची सर्व इच्छा भरभरून पूर्ण करत असतात आणि जो फक्त स्वामी सेवा करतो त्यांनी इतरांचा अपमान देखील करू नये, असे स्वामी सांगतात. तसेच कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये. स्वामींची भक्ती करताना मनापासून करायची आहे. तसेच एखादी गोष्ट मिळाली म्हणून स्वामींची सेवा अजिबात करू नये. व त्याचबरोबर भक्त हो, स्वामींना विविध गोष्टी, विविध वस्तू, तेच विविध पदार्थ देखील आवडतात आणि स्वामींना काही आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्यात, तर तुमच्या घरात सुख समृद्धी, धनसंपत्ती हे विविध मार्गांनी येण्यास सुरुवात होईल. तर भक्त हो, स्वामींना कोणत्या वस्तू, कोणते झाड, फूल आणि कोणते पदार्थ आवडतात या गोष्टीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. नंबर 1, स्वामींना आवडणारे प्राणी. भक्त हो, श्री स्वामी समर्थांना जनावरांमध्ये गाय आणि कुत्रा फार प्रिय होते. तर मांजरावर स्वामींचे भयंकर राग होता. परंतु स्वामी महाराजांना प्रतिबिंब करणारा कोणी नसे. त्यामुळे स्वामी कित्येक दिवस जेवतच नसायचे. अगदी पाणी सुद्धा प्यायचे नाही. असे करता करता 8 दिवस निघून जायचे. महिना जायचा. स्वामी जेवतच नसायचे. त्यामुळे स्वामींना कधी कधी इतकी भूक लागायची की ती स्वामी आरामात एका वेळेस 600 ते 700 भाकऱ्या खायचे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसून अनेक बायका भाकऱ्या करायला लागायच्या आणि कधी कधी स्वामी एखाद्या गावकऱ्याच्या दारासमोर उभे राहून जेवण घाल ग माय असे म्हणायचे आणि वाढलेले जेवण स्वामी घराबाहेरच घेऊन जेवायला बसायचे. त्यावेळेस त्यांच्या पानाजवळ अवतीभोवती गायी कुत्री जमायची. त्यावेळेस स्वामी आपले जेवण गायीला कुत्र्याला खाऊ घालत असायचे आणि अत्यंत प्रेमाने त्या प्राण्यांना घास भरवत असायचे. तर बघतो, आपणही गायी आणि कुत्र्याचा अपमान करू नये. आपल्याला शक्य असेल तर त्यांना निस्वार्थपणे खायला घालायचे. नंबर 2, स्वामींना आवडणारी फुले. भगव्या रंगाची फुले स्वामी समर्थांना अतिशय प्रिय होती. त्यामुळे तुम्ही स्वामींची पूजा करताना स्वामींना भगवी फुले अर्पण करायची आहेत. तसेच बघतो, स्वामींना चाफ्याची फुले देखील अतिशय आवडायची. नंबर 3, स्वामींचे आवडते पदार्थ. स्वामींना पदार्थांमध्ये पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कटबोळी आणि कांद्याची भजी अत्यंत आवडत असे आणि अनेक प्रकारच्या भाज्या अतिशय प्रिय होत्या. तसेच बघतो, स्वामींना सकाळी उठल्यावर गोड पदार्थ खायला अतिशय आवडत होता. त्यामध्ये कधी कधी मसाले दूध, खीर असे काही पदार्थ स्वामींना खाण्यास आवडायचे. त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ दाखवावा आणि स्वामींची मनोभावे पूजा करावी. त्यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. नंबर 4, स्वामींचे आवडते झाड. स्वामी समर्थांचे आवडते झाड औदुंबर आहे. याशिवाय स्वामींना कडुलिंब हे झाडही विशेष प्रिय होते. एकदा अक्कलकोटमध्ये गावाबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एके दिवस रस्त्याने जाणाऱ्या मुसलमान इसमाने त्या कडुलिंबाच्या झाडाची फांदी तोडायला कुऱ्हाडीचा घाव घातला आणि त्या झाडाच्या फांदीवर घाव घातल्या क्षणी मराठीतून स्वामी उठून उभे राहिले आणि त्याच्या भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे. आणि भक्तांनी गावाबाहेर जाऊन त्या मुसलमान इसमाला झाड तोडण्यापासून पराभूत केले. त्यानंतर नंबर 5, अन्नदान करणे. बघतो, स्वामी समर्थ नेहमीच गरजूंना अन्नदान करायचे. अगदी मुक्या प्राण्यांवर देखील ते प्रेम करायचे, त्यांना खाऊ घालायचे आणि अन्नदान करणे हे सर्वात मोठी पुण्याचे दान आहे, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. तर बघतो, स्वामींना अन्नदान करणे अतिशय आवडत होते. मात्र बहुतांश लोक अन्नदान करतात, परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी, सणासुदीला अन्नदान करतात, कारण त्यामागे त्यांचा स्वार्थ असतो. तसेच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून काही जण गायीला, कुत्र्याला देखील चपाती किंवा भाकरी खाऊ घालतात. हे अत्यंत चुकीचे आहे.